नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, बिहारच्या राजकारणामध्ये कधीही अतिशय मोठा राजनैतिक असा भूकंप होऊ शकतो. अशा प्रकारची परिस्थिती बिहारमध्ये किंवा बिहारच्या जे काही RJD आणि JDU यांचे संबंध ताणल्यासारखे वाटतात किंवा ते अतिशय ताणू शकतात, याचे काही संकेत सुद्धा आपल्याला आता हळूहळू मिळायला लागले. कारण बिहारच्या राजकारणामध्ये जे काही केंद्रस्थानी असलेले JDUचे आत्ताच नियुक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही संकेत देण्यास आता सुरुवात केलेली आहे. आता त्यांचा इतिहास आता असा आहे की ते कधी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकारमध्ये असतात, तर कधी RJD बरोबर सरकारमध्ये असतात. पण ते आज 20 वर्ष तागायत बिहारचे मुख्यमंत्री म्हणून टिकून आहेत आणि त्यांना आता पलटूराम हे नाव सुद्धा अतिशय शोभून सुद्धा वाटतंय. त्याच्यामुळं त्यांची परिस्थिती अशी आहे की आता त्यांना इकडे वीर आणि इकडे आड अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आता काही संकेत असे की मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी जे काही नरेंद्र मोदींच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीच्या NDAच्या विरोधात जे काही रान उठवलं, मग सर्व देशभर मोदींच्या विरोधात असलेल्या पार्ट्या, घटक दल, पक्ष यांची एक मोठ बांधण्याचा मोठा प्रयत्न केला आणि त्यांना एक अपेक्षा होती की या सर्वांना मी एकत्र करतोय, माझं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि मला काँग्रेस सहित सर्वांनी मोदींच्या समोर पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करावं आणि माझ्या नेतृत्वाखाली मोदींना हरवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही 2024चं जे काही येणारं इलेक्शन आहे हे माझ्या नेतृत्वात लढावं, अशी त्यांची ढोबळ अपेक्षा होती. पण त्यामध्ये अनेक अडीअडचणी आहेत. मग पटण्यामध्ये सभा, बेंगलोरला झाली, मुंबईला झाली, व्हर्च्युअल सभा किंवा व्हर्च्युअल मिटिंगा, यामधून कुठेही काही स्पष्ट झालेलं नाही. अनेक राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या अजून कुठेही जागा वाटप पण झालेल्या नाहीत. अनेक गोष्टी अजून त्यांना करायच्या आहेत. त्या अगोदरच जे काही RJD, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडून जे JDUचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ललन सिंग यांच्या मार्फत अतिशय गोपनीय पद्धतीने ललन सिंग कडून JDU फोडण्याचा प्रयत्न जो काही दिवसापूर्वी घडला आणि मग ही बातमी जेव्हा नितीश कुमारांना समजली, तेव्हापासून नितीश कुमार हे अतिशय बिथरलेले आहेत. कारण एकतर नितीश कुमार ही 1 नंबरची पार्टी मोठा भाऊ म्हणून बिहारमध्ये मिरवत होता. आज ती 3 नंबरची पार्टी बिहारमध्ये झालेली आहे आणि बिहारमध्ये नितीश कुमारांचं अस्तित्व अगदी डुबण्याच्या परिस्थितीत आलेलं आहे. कारण 2014 नरेंद्र मोदींना विरोध करून ते बाहेर पडले, तर त्यांची अक्षरशः 1 जागा सुद्धा लोकसभेची निवडून आली नव्हती. 1 जागा बिहारमध्ये लोकसभेची. आणि 2019 नितीश कुमार हे भारतीय जनता पार्टी बरोबर परत अलायन्समध्ये आल्यावर त्यांच्या वाट्याला 40 पैकी 17 जागा लढवण्यासाठी दिल्या होत्या. त्यापैकी 16 जागांवर नितीश कुमारांनी आपले खासदार निवडून आणले होते. हे त्यांनी निवडून आणले होते का? हे सर्वचे सर्व खासदार हे मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले होते. ही गोष्ट
नितीश कुमारांचे हे 16 खासदार सुद्धा मान्य करतात की आम्ही फक्त नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलो होतो आणि आता आम्ही जर फक्त नितीश कुमारचा जर चेहरा घेऊन हिंडलो तर आमच्या 16 जणांचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती बिहारमध्ये येऊन ठेपलेली आहे. मग आता नितीश कुमारांना भीती आहे की ह्या 40 जागा आता काँग्रेस, RJD आणि JDU स्वतःचा पक्ष आता मोठा भाऊ म्हणून जे काही त्यांची जी काही इंडिया आघाडी आहेत त्यांच्या सरकारमध्ये हे 3-4 घटक दल आहेत. त्याच्यामध्ये वामदल पण आहे, म्हणजे CPM, CPI यांना पण काही जागा द्यावा लागतील. तर मग आता 40 जागा बिहारमध्ये लोकसभेच्या आहे, मग ह्या वाटायच्या कशा? आता 17वर तर JDUनी दावा दाखल केलाय आणि त्यांचा दावा योग्यच आहे, कारण 16 खासदार आहे, स्टँडिंग खासदार आहे, त्यांचे तर तिकीट कापू शकत नाही. मग 17 जर यांनीच घेतल्या तर राहिल्या 23 आणि मग बाकीच्या राहिल्या 23 मध्ये 10 जागा काँग्रेसला लढवायच्या आहे आणि मग राहिल्या किती 13 जागा. त्यामध्ये मग RJD किती लढवणार, CPM, CPI किंवा हे जे काही वाम दल घटक आहे हे किती जागा लढवणार, हा मोठा वादाचा प्रश्न आहे. आणि RJD किंवा लालू प्रसाद यादव नितीश कुमारांना इतक्या 17 जागा सोडूच शकत नाही, कारण त्यांची काही परिस्थिती काही एवढी काही बलाढ्य राहिलेली नाही. त्यामुळं लालू यांना फार झालं तर 5 जागा देऊ शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळं नितीश कुमारांनी आता वेगवेगळे संकेत द्यायला सुरुवात केली. जे 13 तारखेला खरं तर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा वाढदिवस होता आणि नेहमी वाढदिवसाला नितीश कुमार जात असतात, पण यावेळेस बाकी नितीश कुमार कुठेही राबडी देवींना शुभेच्छा द्यायला गेलेले आणि त्यांना कुठलं ट्विटरवर सुद्धा सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छा राबडी देवींना नितीश कुमारांनी दिल्या नाही. हे काही संकेत असतात. यापूर्वी सुद्धा जेव्हा 2019 मध्ये लोकसभेचं निवडणूक होती त्यावेळेस जे काही रामविलास पासवान आजारी होते, दवाखान्यात ॲडमिट होते आणि अनेक विरोधकांनी, अनेक लोकांनी, अख्ख्या बिहारमधून लोकांनी त्यांच्या शेवटच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या. मग विरोधक असतील, JDUचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, कारण ते बेडवर होते आणि ते अगदी कधीही जाऊ शकतात अशी परिस्थिती त्यांची होती. आणि अनेक लोकसुद्धा नितीश कुमारांना असं म्हणत होते की शेवटचा त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा आता भरोसा नाही, तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. आणि रामविलास पासवान सुद्धा अगदी नितीश कुमारांच्या या शुभेच्छांसाठी वाट पाहत होते, पण शेवटपर्यंत पूर्ण दिवसभर तो दिवस संपेपर्यंत नितीश कुमारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. हे संकेत हे कशाचं घोतक आहे? हे संकेत असे असतात की जेव्हा जेव्हा नितीश कुमारांना कोणाबरोबर नातं तोडायचं असतं त्यावेळेस ते अशा प्रकारचे संकेत देत असतात. म्हणजे रामविलास पासवानांबरोबर संबंध तोडायचे होते तर त्यांनी त्यांना शुभेच्छाच दिल्या नाही आणि आज त्यांनी राबडी देवींना शुभेच्छा दिल्या नाही, त्यांच्याकडे जाऊन घरी जाऊन शुभेच्छा दिल्या नाही. याचा अर्थ त्यांना RJD बरोबर आता संबंध ठेवायचे नाही. आणि नंतर ते दुपारी जेव्हा एका सरकारी कार्यक्रमामध्ये शिक्षक नियुक्ती पत्र वाटपामध्ये सरकारी कार्यक्रम होता, त्या सरकारी कार्यक्रमाला खरं तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुद्धा हजर होते आणि अगदी त्यांच्या समोर
नितीश कुमारांनी आपल्या भाषणात सांगितलं की जेव्हा मी 2005 मध्ये सत्तेवर आलो, मी मुख्यमंत्री झालो, तोपर्यंत बिहारची परिस्थिती आणि बिहारची शिक्षणाची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि 10 ते 12% सुद्धा मुलं शाळेत येत नव्हती 2005च्या अगोदर. म्हणजेच बिहारच्या राजकारणामध्ये 2005च्या अगोदर कोणाचं सरकार होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. तेजस्वी यादवांना सुद्धा माहिती आहे की त्यावेळेस आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं सरकार जे लालू सरकार होतं, लालू राज होता. आणि अप्रत्यक्षरित्या जे काही नितीश कुमारांनी असं सांगितले की मी येईपर्यंत, मी मुख्यमंत्री होईपर्यंत बिहारची शिक्षणाची अवस्था अतिशय गंभीर होती आणि लालू आणि राबडींनी त्याचं पार अक्षरशः वाटोळं करून ठेवलं होतं. 10-12% मुलं सुद्धा शाळेत येत नव्हते. हे तेजस्वी यादवांच्या समोर सांगून आरजेडी आणि जेडीयू मध्ये एक मिठाचा खडा सुद्धा नितीश कुमारांनी टाकलेला आहे. तेव्हा आता हे संबंध किती दिवस राहतील, कसे राहतील, हा मोठा एक विषय. आता तुम्हाला तर सांगितलं की यांचं जागा वाटपावरूनच सुद्धा खटके उडू शकतात. पण आता नितीश कुमारांसमोर पर्याय काय, नितीश कुमार काय करू शकतात आणि यांचं जर इतकं फाटलंय तर हे आता पुढे जाऊन एकत्र निवडणूक लढू शकतात का? नितीश कुमारांना भारतीय जनता पार्टी किंवा NDA मध्ये येण्याचे चान्स किती आहे? नितीश कुमारांना भारतीय जनता पार्टी NDA मध्ये येण्याचे चान्स अतिशय कमी आहे. तरी पण असं आपण जर म्हटलो की नितीश कुमार काही मोदींशी बोलून, अजून कोणाशी बोलून जर येऊ शकले तर त्यांना इथून पुढे मुख्यमंत्री पदाचा नाद सोडावा लागेल आणि जे काही स्थान त्यांना भारतीय जनता पार्टी देत होतं, जे काही NDA मध्ये नितीश कुमारांचं जे स्थान होतं ते स्थान सुद्धा त्यांचं आता तेच पूर्वीचं स्थान राहणार नाही. त्यांना कमी लेखलं जाईल आणि जागा वाटपामध्ये त्यांना आता 2024 मध्ये लोकसभेच्या 17 जागा मिळणार नाही. तिथं सुद्धा त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल. तिथं सुद्धा 7-8 जागांवर त्यांची बोलवणूक होईल. कारण बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आता स्ट्रॉंग आहे. ते तर सगळ्याच जागा लढवायच्या तयारीत आहे. त्यांच्याबरोबर आता LJP, मग ते चुलता पुतण्यांचं जे काय असेल ते मोदी शहा मिटवतील किंवा मांझी आहेत, हे सगळे घटक दल जरी धरले तर त्यांना जरी 10 जागा सोडल्या तरी 30 जागा भारतीय जनता पार्टीला लढवायच्या हे त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळं जर नितीश कुमार जर त्यामध्ये येऊन लुडबडले किंवा त्यांनी जरी NDA मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर नितीश कुमारांना सुद्धा फार काही भारतीय जनता पार्टी आता काही देणार नाही. फार तर 27 जागांवर भारतीय जनता पार्टी येऊ शकते आणि उर्वरित 13 जागांमध्ये नितीश कुमार, LJP, मांझी, चिराग पासवान वगैरे हे सर्व 13 जागांवर यांची बोलवणूक होईल. त्यामुळं नितीश कुमारांना आता इकडे आड इकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्या NDA आघाडीमध्ये त्यांनी आता त्यांचं व्हर्च्युअल मीटिंग होती, तिथं त्यांना सीताराम येचुरींनी संयोजकसाठी प्रस्ताव ठेवला पण त्यांनी पण तो नाकारला. मला आता काही संयोजक व्हायचं नाही, NDA आघाडीचं काही मला पद वगैरे काय नको, जे काय द्यायचं ते काँग्रेसलाच देऊन टाका. कारण यापूर्वी तिथं अध्यक्षपद या गोष्टीची पदाची काही संकल्पना नव्हती. पण ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी खडगेंना अध्यक्ष वगैरे करून टाकल्यामुळं आता अध्यक्षाच्या हाताखाली संयोजक हे पद म्हणजे एखाद्या साहेबाच्या हाताखाली शिपाई म्हणून राहण्याची नितीश कुमारांची तयारी नाही. त्यामुळं नितीश कुमारांनी ते नाकारलं आणि आता NDA आघाडीत सुद्धा अनेक स्फोट होऊ शकतात. बिहारमध्ये जसं RJD आणि JDUचं युद्ध, शीतयुद्ध चालू आहे,
तर कधी भूकंप येऊ शकतो आणि त्याचा फटका अगदी व्यवस्थित इंडिया आघाडीला बसू शकतो. आता या इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रातून फक्त शरद पवार हजर होते आणि उद्धव ठाकरे सुद्धा गेले नव्हते. पण उद्धव ठाकरेंची एकदम लाचारी आहे. उद्धव ठाकरेंना काही दिलं नाही तरी पण ते मोदींच्या विरोधात आता काहीही करू शकतात, कारण त्यांची 2 सीटं सुद्धा निवडून आणण्याची कॅपॅसिटी महाराष्ट्रात नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बिहारमध्ये काय काय होते आणि काय होते, किती होते, कोणत्या प्रमाणात भूकंप होते, ही पाहण्याजोगी गोष्ट राहील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.